आता काय सांगतात 15व्या अध्यायाच्या 1 ते 4 आणि 16 ते 17 मध्ये? गीता ज्ञानदाता म्हणतो की क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष, क्षरपुरुष हा स्वतः आहे, अक्षरपुरुष हा परब्रह्म आहे जो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे, आणि क्षरपुरुष हा केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. आणि गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17 मध्ये म्हटलंय, उत्तम पुरुष तू अन्यः परमात्मा इति उदाहरतः य लोकत्रयम आविश्य विभरते अवैश्वरः. आता क्षरपुरुष व अक्षरपुरुष जे 15व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात म्हटलंय की हे तर दोघे नाशवान आहेत, यांच्या अंतर्गत जितकेही प्राणी आहेत ते पण आणि हे पण. जीवात्मा वेगळा तर तो सेपरेट इश्यू आहे, ते गाढव कुत्रे सगळ्यांचे अमर आहेत, ते मरत नाहीत. मग परत म्हटलंय 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात, उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम, श्रेष्ठ प्रभू तर कोणी दुसरा आहे या दोघांहून, आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचे धारण पोषण करतो. कारण गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 मध्ये म्हटलंय की उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे, ज्याचे वरती मूळ आहे, खाली तिन्ही गुणरूपी फांद्या. तर या संसाररूपी वृक्षाचे जे मूळ आहे ते मूळ परमात्मा आहे, परमक्षर ब्रह्म आहे, आणि मुळातूनच पूर्ण वृक्षाला आहार मिळतो. तर इथं सांगितलंय की जे मूळ रूपी भगवान आहे तो परमक्षर ब्रह्म. 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात अर्जुनाने विचारलं की तुम्ही जे 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात म्हटलं आहे, हे भगवान, की जो तद्ब्रह्मला आणि सगळ्या अध्यात्माला आणि सगळ्या कर्मांशी परिचित होतो, माहीत करून घेतो, तो केवळ जरा आणि मरणातूनच सुटण्याचा प्रयत्न करतो, संसारामधील कोणत्याही वस्तूची डिमांड नाही करत. तर किम तद्ब्रह्म, तो असा कोणता भगवान आहे, कोण आहे तो परमात्मा, ज्याला जाणल्यानंतर मग इथल्या इच्छा समाप्त होतात? गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात म्हटलंय की तो परमक्षर ब्रह्म आहे. तर इथे 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात म्हटलंय त्या परमक्षर ब्रह्माकडे संकेत आहे. परमक्षर पुरुष म्हणा किंवा ब्रह्म म्हणा, की तो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. तो उत्तम पुरुष तू अन्यः, तो परमात्मा तर कोणी दुसरा आहे. आता इथे गीता ज्ञानदाता 15व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात म्हणतो स्वतःबद्दल की मी तर केवळ लोकवेदांच्या आधाराने पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध होत आहे. कारण माझ्या अंतर्गत जितके प्राणी आहेत, जरी ते मूळ असो, जरी ते जीवात्मा असो, वा जरी ते स्थूल शरीरधारी प्राणी असोत, जितके पण प्राणी माझ्या 21 ब्रह्मांडात आहेत त्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, त्यांच्यापेक्षा मजबूत आहे, म्हणून मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध होत आहे. आय एम नॉट पुरुषोत्तम, कारण तो तर 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात सांगितलंय तो तर कोणी दुसरा आहे. आणि लोकवेद म्हणजे ऐकलेल्या ज्ञानाच्या आधाराने, आणि इथले जितके प्राणी आहेत ते मला पुरुषोत्तम मानत आहेत. मी पुरुषोत्तम नाहीये, माझा तर जन्ममृत्यू होत असतो, तर मी पुरुषोत्तम कसा असेल ज्याचा जन्ममृत्यू होतो? तर त्या पुरुषोत्तमाला मिळवण्यासाठी गीताचे अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये म्हटलंय की त्या परमअक्षर ब्रह्मच्या साधनेचा मंत्र सांगितला आहे की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मण त्रिविधः स्मृतः. त्या ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे परमअक्षर ब्रह्मचा जो मंत्र आहे त्याला मिळवण्याची जी साधना आहे ती 3 मंत्रांची आहे, आणि त्याचा 3 प्रकारचा विधी आहे स्मरण करण्याचा. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता
पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.